मध्ये निलेश मोहिते. दरम्यानचा चेंडू पुढे टाकला होता, त्याच्यावरती लगावलाय एक मोठा प्रहार मध्ये निलेश मोहिते. दरम्यानचा चेंडू पुढे टाकला होता, त्याच्यावरती लगावलाय एक मोठा प्रहार. पुन्हा एकदा बिग हिट, यावेळेस मात्र फ्लॅटे. नक्कीच पंचक्रोशीमध्ये मिरवण्यासाठी या सामन्यामध्ये जिंकावं लागणार आहे. दरम्यानचा बॉल हवेमध्ये फटका फसला आणि अशा पद्धतीने जायच्या मार्क वरती येत आहेत. यावेळेचा बॉल मिलिंदसन अशा टप्प्यामध्ये मान संघासाठी. दरम्यानचा बॉल पुन्हा एकदा जागेवरतूनच खेळलेला सुंदर फटका, बॉल कव्हर्सला मान संघासाठी. दरम्यानचा बॉल पुन्हा एकदा जागेवरतूनच खेळलेला सुंदर फटका, बॉल कव्हर्सला 26 धावा. ओ यावेळेचा बॉल फुल टॉस आणि जसा आलाय तसा भिरकावलाय स्क्वेअर लेग मॉडेल यांच्या पलीकडे आतमधून आकर्षक बक्षीस आहे. दरम्यानचा बॉल हवेमध्ये खेळलाय, फिल्डर बरेचसे दूर, त्यानं फुलकावरती धावा आहेत त्या 34. षटक क्रमांक 14 संकेत. परत एकदा आक्रमण तर केलंय मिड विकेटला, जय पवार आहे, झेल टिपतायत आणि इथे साखरे यांच्या माध्यमातून आहे समालोचन सौजन्य माननीय श्री मनोज भाऊ साखरे, रामभाऊ हुलावळे यांच्या माध्यमातून. दरम्यानचा बॉल बिग हिट केला गेलाय. करण शेडगे जसा स्ट्राईक वरती आला तसा तो हल्ला करतोय, अटॅक करतोय आणि बॉल हो यावेळेचा बॉल परत अतुल शेडगे, पहिलाच बॉल या षटकाचा रिव्हर्स स्विच हिट केलेला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचं मैदान. दरम्यान पुन्हा एकदा चांगला बॉल आणि इथे पाहूया तर स्ट्राईक रोटेट करण्यासाठी नक्कीच इथे विकेट आहे. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, फिल्डर अगदी बॉलच्या पाठीमागे, थोडासा इथे चेंडू निसटला आणि अगदी चेंडूने घेतला सीमा. स्ट्राइक ऑन तैयार मैदानामध्ये शुभम माने. माने ना माने, इनका नाम है शुभम माने. पहिले आणि यावेळेस पुन्हा एकदा शुभम मानेचा हल्ला मिड विकेटला. मैदानामध्ये बघितलं गेलं तर षटकाराने होत आहे. पुन्हा एकदा बिग हिट आहे. आसमानी टोला हिंजवडी चषकाचा खंड प्राइज लागलेले आहे आणि इथे काय लागोपाठचा तिसरा 500 रुपयाचा प्राइज आहे. त्याचबरोबर सन्माननीय रवी व पृथ्वीराज पवार आणि पृथ्वीराज पवार तो डगआउट मधूनच सेट. पृथ्वीराज पवार आणि पृथ्वीराज पवार तो डगआउट मधूनच सेट. दर्शन उभरते खेळाडू आहेत, कट केलाय बॉलला. शॉर्ट पॉइंटचे खेळाडू मात्र इथे बीट होत आहेत. तरी उभरता खेळाडू आहे. पुढे सरसाबा चेंडू खेळलाय लॉंग ऑफला आणि ते काय आती. यावेळेस फटका फसला. दर्शन आणि इथे वा ही विकेट मिळवली. यावेळेस पहिलाच बॉल स्विचिटचा फटका आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा पुन्हा पुढे सरसावा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. सिंगल तर मैदानाच्या मध्ये आली. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय आणि इथे मैदानामध्ये बघतोय सामना जिंकलाय मानदेवी क्रिकेटला. मान संघ आणि विजय संघाचे अभिनंदन.